गायक सोनू निगम याच्या अजान संदर्भातल्या ट्विटमुळे चांगलाच वाद निर्माण झाला। अजानच्या आवाजाने माझी झोपमोड होते का असं ट्विट करत का झोपमोड होते असा प्रश्न त्याने उपस्थित केलेला होता। सोनू निगमने हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मशिदीवरच्या भोंग्यांच्या आवाजावर त्यांनी टीकाही केली होती। मात्र खरंच मशिदींवरील भोंग्यांचा आवाज किती असतो, खरंच त्या आवाजाचा त्रास होतो का हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। तर नागपूरमध्ये अजानच्या आवाजाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। पाहूयात नागपूरमध्ये काय स्थिती आहे। अजान सुरू झालेला आहे आणि आपण बघू शकता हे साऊंड मीटर। अजानचा आवाज आपण ऐकू शकत आहात। साऊंड मीटर कधी कधी 90 डेसिबल सुद्धा क्रॉस करता आहे। आपण बघू शकता की अजान या समोरच्या मशिदीतून याचा आवाज येतो आहे। संध्याकाळच्या 5 वाजल्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी म्हणून ही अजान दिल्या जाते आहे। आपण ती मशीद बघू शकता। आम्ही जिथं उभा आहोत ते अगदी त्याच्या जवळ नसून बऱ्यापैकी दूर उभा आहोत आणि तरी सुद्धा हे जे साऊंड मीटर आहे हे अशा पद्धतीनं आवाज दाखवत आहे। आपण जर का बघितलं तर ह्या साऊंड मीटर मध्ये 3 रंग आपल्याला दिसतात आहे, हिरवा, पिवळा आणि लाल। हा जो अजानचा आवाज आहे ह्यामध्ये आपण बघू शकता की पिवळा आणि लालची जी बॉर्डर आहे तिथं हे सर्व आवाज टच होतात। आता खरं तर या अजानमुळं लोकांना त्रास होतो का हा सध्या वादाचा मुद्दा आहे। कारण कोर्टानं जे डेसिबल ठरवून दिलेलं आहे त्यापेक्षा हे अजान आपण ह्या साऊंड मीटरवर पाहिलं हा आवाज जास्त आहे। त्यामुळे इथल्या लोकांना काय वाटतं हे आपण काही लोकांशी बोलून विचारूया। हो, त्रास होतो, पण त्यांचा नमाज आहे, नमाज त्यांनी म्हणला पाहिजे, पण कमी आवाजात म्हटलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे। कारण सकाळी 5 वाजतापासून 4 वेळा चालू होतं हे आणि 4 वेळेस आम्हाला त्रास होतो याच्यामुळे, तर कमी आवाजात त्यांनी केलेलं पाहिजे, माझं असं म्हणणं आहे फक्त। आपल्याला काय वाटतं? आपण अगदी 3 मशिदींच्या मध्ये राहत आहात। मी इथे माझ्या आजूबाजूला जवळपास मस्जिदी 3 आहेत, देऊळ आहेत। माझं म्हणणं आहे की फक्त मस्जिदीमध्ये होणारा नमाज नाही तर सर्व धर्माच्या लोकांनी याची काळजी घ्यावी की तिथे आवाज हा खूप लाऊड नको। कुठल्याच बाबतीत कुठलाच देव म्हणत नाही की तुम्ही लाऊड होऊन माझी भक्ती करा। माझ्या घराच्या जस्ट बॅक साईडला आहे, एक लेन सोडली तर, पण आता कसं लहानपणापासून सवय झाली आहे त्याचं ऐकून, तर असं काही आता तर त्रास होत नाही त्या गोष्टीचा। पण एक्झाम्स वगैरे असतात तर जे मुलं शिकतात, ज्यांना प्रिपेअर करायचं असतं एक्झाम करता, त्यावेळेस समजा ऍडजस्ट केलं ना, मशीदचं मंदिराचे स्पीकर्स वगैरे समजा त्यावेळेला चालू असतील, सगळ्यांनी याच्यात लक्ष देऊन केलं तर चांगलं राहील। ते नमाज पढावा, लोकांनी यावं, प्रार्थना करावी, मात्र इतर लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता जर का सर्वच धर्माच्या लोकांनी घेतली तर जास्त बरं होईल असं इकडे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।